लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर अवघ्या 15 दिवसातच भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रे ॲक्शन मोडवर आले आहेत। निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी पहिले पाऊल टाकत त्यांनी बदलापूर रेल्वे स्थानकाला भेट देत प्रवाशांशी संवाद साधलाय। मंगळवारी म्हात्रे यांनी बदलापूर रेल्वे स्थानकाला भेट दिली। निवडणुकीच्या पूर्वी बदलापूर रेल्वे स्थानकात होम प्लॅटफॉर्मच्या कामाची आपण पाहणी केली होती। त्यावेळी 30 मे पर्यंत हे काम पूर्ण होईल असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले होते। मात्र अद्यापही परिस्थिती जैसे थे असल्याने हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्याचे बाळामामा यांनी सांगितले। ही कामे 20 ते 25 दिवसात पूर्ण करण्याचे तसेच तांत्रिक बाबींमुळे प्रलंबित असलेली कामे केव्हा पूर्ण होणार याची निश्चित तारीख रेल्वे अधिकारी 2 दिवसात कळवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। यावेळी बदलापूर रेल्वे स्थानकाच्या स्टेशन मॅनेजर धनश्री गोडे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष शैलेश वडनेरे, प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख, प्रदेश चिटणीस कालिदास देशमुख, काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय जाधव, शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख किशोर पाटील आदींसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। बदलापूरमध्ये स्थानकातील स्वच्छतागृहात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता असून त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे। याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांना सूचना दिल्या असून त्यानुसार स्वच्छता राखली जाते की नाही हे पाहण्यासाठी रेल्वे स्थानकात सरप्राईज व्हिजिट देऊन पाहणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले। 30 मे पर्यंत त्याचं काम होईल, परंतु कुठल्याही प्रकारचं काम झालेलं नाही। अधिकाऱ्यांशी त्याविषयी चर्चा केली। येत्या 20 ते 25 दिवसात पहिला टप्पा पूर्ण करून बाकी याच्यात जे काही तांत्रिक अडचणी आहेत त्याच्याविषयी देखील 1-2 दिवसात ते आपल्याला एक तारीख कळवतील। आणि इथं अनेक महिलांचे देखील प्रश्न आहेत। मागे मी जेव्हा आलो होतो अनेक महिलांनी सांगितलं होतं की खूप मोठ्या प्रमाणात महिला, मला वाटतं 30 ते 35% महिला या प्रवासी आहेत। त्याच्यामुळे त्यांच्यासाठी सकाळी आणि संध्याकाळी कमीत कमी तात्पुरती डब्यांमध्ये तरी वाढ व्हावी आणि तशा प्रकारची चर्चा इथं झालेली आहे। आणि मागचे 3 डबे म्हणजे ऑलरेडी 3 आहेत, आता मागचे 3 पूर्ण केले तर 5 डबे 12 मधून हे महिलांसाठी करण्याचं त्यांनी शब्द दिलेला आहे। आणि दुसरी गोष्ट आहे की जे ट्रेन फेरीचा विषय होता, काही कारणास्तव ठाण्यावरून किंवा इतर कसारा मार्गे येणाऱ्या रेल्वे जे तिकडे वेळ उपलब्ध होत नसल्यामुळं कमीत कमी इथून कल्याणपर्यंत फेरी वाढवावी आणि ते शक्य असल्याचं, परंतु ते त्यांच्या वरिष्ठांशी चर्चा करतील आणि त्याच्यावर देखील ठोस असा पर्याय काढतील अशा प्रकारचं आश्वासन अधिकारी वर्गाने दिलेलं आहे। त्यानंतर तेव्हाही प्लॅटफॉर्मवर फिरलो, आजही फिरलो, वॉशरूम मध्ये पण गेलो होतो, इथली स्वच्छता पाहिली, खूप अस्वच्छ असं आहे। अनेक वेळेला अनेक भिकारी लोक किंवा गरजुले लोक वगैरे बसलेले असतात, जेणेकरून प्रवास करताना आमच्या महिला वर्गाला त्याचा खूप त्रास होत असतो। आणि म्हणून ते देखील आज मी विनंती केली की पुढच्या वेळेस मी न सांगता येणार आणि आपल्या सगळ्या पत्रकार बंधूंना मी नंतर भेटेन, परंतु मी सगळे शूटिंग करून घेणार। मला स्वच्छतेसाठी मी स्वतः आग्रही आहे, कारण आपल्याला देखील कल्पना आहे की या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब हे स्वतः स्वच्छतेसाठी खूप आग्रही आहेत। अनेक वेळा वर्षातून ते कार्यक्रम राबवतात आणि इथली अवस्था पाहिली खूप वाईट अवस्था आहे। जे आपण जिन्यावरून चढलो त्या लाद्यांची देखील अवस्था पाहिली, त्या देखील खूप मोठ्या प्रमाणात तुटलेल्या आहेत। एकंदरीत या सर्व गोष्टीची चर्चा करून संबंधित डिपार्टमेंटला एक मी देखील लेखी पत्र देणार आहे। आज सगळ्या अधिकाऱ्यांवर कशी चर्चा झाली, परंतु या सगळ्या विषयांवर मी एक लेखी पत्र देखील देणार आहे। परंतु स्वच्छतेच्या बाबतीत आणि जे काही भिकारी किंवा गरजुले असतील या बाबतीत मी कधी येऊन कधीही कॉम्प्रोमाइज करणार नाही। आणि मी यांना म्हणून विचारलं मॅडमना, मॅडमने सांगितलं स्टाफ अपुरा आहे 4चा, त्यांना ते देखील विनंती केली तुम्ही ते स्टाफ वाढवण्यासाठी पुढे मागणी करा।